शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर उन्हाळी कांदा पिकाची लागवड केली असेल तर ह्या उन्हाळी कांदा पिकाला दुसरी महत्त्वाची फवारणी कोणती करणं गरजेचं आहे, कधी करणं गरजेचं आहे आणि ही फवारणी केल्यामुळे आपल्या कांदा पिकाला होणारे जबरदस्त फायदे त्याचीच माहिती तुमच्या समोर आज मी घेऊन आलेलो आहे। जय शिवराय, नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर, कांदा लागवड उत्पादक शेतकरी स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, कांदा पिकाचं भरघोस उत्पादन घेण्यासाठी आपल्याला कांद्याचा प्लॉट जोमदार जबरदस्त अवस्थेत असणं गरजेचं असतं। म्हणून पहिली फवारणी आपण तणनाशक फवारणी झाल्यानंतर बरोबर 30, 35, 40 दिवसांच्या दरम्यान करतो आणि दुसरी फवारणी बरोबर कांदा आपला 1.5 महिन्यापासून पुढे गेला त्यावेळेस करतो, म्हणजे कधी 45, 50, 60 दिवसांच्या दरम्यान। तर ही करते वेळी नेमकी काय आपल्याला अपेक्षित असतं, तर कांद्याचा दांडमण पोगर जाड झालेला गरजेचा असतं, पातींचा फुटवा हा जास्त प्रमाणात झालेला गरजेचा असतो, जेणेकरून पुढे जेवढे आपला दांडमण पोगर जाड आणि पातींचे फुटवे जास्त तेवढेच नंतर खाली आपली साईज व्हायला जास्त प्रमाणे मदत होते। मग ही फवारणी करते वेळी आपल्याला फॉस्फरस युक्त जी खतं आहेत ना तर ही द्यायची। आता सुरुवातीला आपण पाण्यातून खतं ड्रिपने खतं कोणती देता येईल ते पाहू आणि त्यानंतर पाहणार आहोत आपण वरून फवारणी। तर ही करते वेळी आपल्याला काय करायचं आहे, 0, 60, 20 ही जी काय खताची ग्रेड आहे प्रति एकरासाठी 4 किलो याप्रमाणे घ्यायची। यामध्ये आपल्याला सल्फर हे मिनिमम 2 किलो याप्रमाणे घ्यायचे आहे। हे दोन्ही एकत्र करायचे आहेत। 200 लिटरचा बॅरल असेल यामध्ये आणि आपल्या पाट पाण्याने कांदा पिकाला सोडायचं आहे। ड्रिप असेल तर ड्रिपने सोडू शकता आणि यामुळे तुमचे दांडमांड पोगर जाड होणार, पातींचा फुटवा जास्त प्रमाणात होणार। सल्फर मुळे सध्याची जी थंडीचं वातावरण आहे यामुळे काय होणार आहे की जमीन तावावर येणार। सल्फर बुरशीनाशक कीटकनाशक म्हणूनही काम करण्याचं काम करतं आणि एकंदरीत तुमचा कांदा डेव्हलप होण्यास जास्त प्रमाणे मदत करतं। त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या उन्हाळ कांदा पिकाला जी दुसरी महत्त्वाची फवारणी 45, 50, 60 दिवसापर्यंत जी करायची आहे तर ही करते वेळी आपल्याला काय करायचंय, एखादं बुरशीनाशक घ्यायचं आहे। बुरशीनाशक घेते वेळी आपण आदामाचं कस्टोडिया प्रति पंपासाठी 30 मिली याप्रमाणे घ्यायचं। तर यामध्ये आपल्याला एखादी ग्रेड घ्यायची, फॉस्फरस युक्त ग्रेड घ्यायची, यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण असेल तर ती घेते वेळी आपण कॅल्फॉस हे घेऊ शकतो। कॅल्फॉसचं प्रमाण प्रति पंपासाठी 50 मिली याप्रमाणे। तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एखादं कीटकनाशक घ्यायचं आहे, कारण वातावरणामधील बदल। मग हे कीटकनाशक घेते वेळी आपल्याला टक्कर देणारं कीटकनाशक घ्यायचं आहे। नीम ऑइल रोगार साध्यातलं साधं घेऊ शकता किंवा तुम्ही लान्सर गोल्ड घेऊ शकता, यामध्ये मार्शल घेऊ शकता। दोन्ही एकत्र करून ही फवारणी करू शकता। आणि काही शेतकऱ्यांना वाटतंय की काळोखी ग्रीनरी दिसत नाही, तर जे पसुराचं बायोस्पार्क आहे प्रति पंपासाठी 50 मिली याप्रमाणे घेऊन हीच फवारणी आपल्याला आपल्या उन्हाळ कांदा पिकाला दुसरी महत्त्वाची फवारणी करायची। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, उन्हाळ कांदा पिकाची लागवड केली आहे, उन्हाळ कांदा पिकाला पहिली फवारणी झाली, आता दुसरी फवारणी करायची। आपण दुसरी फवारणी करायची, पण आपल्या कांद्याचे दांडमांड पोगर आणि पातींचा फुटवा, पातींची संख्या वाढली पाहिजे। तर मग नियोजन करायचं कसं, तर पाण्यातून काही खतं आणि वरून काही फवारण्या, ही जर तुम्ही नियोजन करत असाल, ही फवारणी तुमच्या उन्हाळ कांदा पिकाला करत असाल, निश्चित स्वरूपात तुमचा कांदा डेव्हलप झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली, अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, नक्की सबस्क्राईब करायचंय, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तुम्ही आपली व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात, कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही। धन्यवाद। जय जवान, जय किसान।